सर्वात सोपी हॉटेलसारखीच पालक पनीर बनवण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये पालकाची भाजी घालून 1 ते 1.5 मिनिटं चांगली भाजी उकळून घ्यायची. उकळून घेतलेली भाजी बाहेर काढून एकदम थंड पाण्यात घालून घ्यायची. मसाला बनवण्यासाठी 1 चमचा तेल, 1 चमचा जिरे, लसूण 4 ते 5 पाकळी, आलं आणि 1 मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. 1 मध्यम साईजचा टमाटर, थोडं मीठ घालून चांगलं परतून घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालून 10 ते 12 काजू गरम पाण्यात भिजवून त्यात पालकाची भाजी घालून बारीक प्युरी करायची. 3 चमचे तेल, थोडासा लसूण, अर्धा चमचा जिरे आणि 2 तिखट हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर 1 चमचा, रोजच्या वापरातला तिखट मसाला 2 चमचे, जिरा पावडर पाव चमचा आणि कसुरी मेथी 2 मोठे चमचे. हे सर्व परतून झालं छान की त्यामध्ये वाटून घेतलेली पालकाची भाजी घालून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी घालून मीठ घालून एकत्र करून घ्यायचं. थोडीशी उकळल्यानंतर पनीर कट करून घेतलेलं घालून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं चांगली भाजी उकळून घ्यायची. मस्त झणझणीत पालक पनीर तयार आहे. धन्यवाद.